ग्रामीण पोलिसांनी 3 मे रोजी 24 तासात 5 ठिकाणी कारवाई करत अल्पवयीन मुलींचे होणारे बालविवाह थांबविले. निर्भया पथक, स्थानिक पोलीस स्टेशन आणि चाइल्डलाईन यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे 5 मुलींना सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. शिवाय अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या घटनेत दिनांक 3 मे रोजी पंढरपूर येथे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगले यांनी निर्भया पथकाला तत्काळ पाचारण केले. पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव रावण व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धडक देत संबंधित मुलीला ताब्यात घेत विवाह रोखला. तसेच विजयपूर, कर्नाटक येथील माहितीच्या आधारे अक्कलकोट येथील अल्पवयीन मुलीचा चडचण येथे होणारा विवाह थांबविला. यासाठी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे यांनी वेळ न दवडता पथक रवाना करून मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढे तिला बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले. अकलूज येथे निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक करिश्मा वनवे यांनी तातडीने कारवाई करत संबंधित मुलीचा विवाह थांबवला. सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके यांच्या नेतृत्वाखालील मनीषा सोनवणे आणि पथकाने तत्परतेने कारवाई करून एका अल्पवयीन मुलीचा पुढे काही दिवसात होणारा विवाह रोखत त्या मुलीला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. बार्शी शहरात रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांनी अवघ्या अर्ध्या तासात कारवाई करत मुलीच्या राहत्या घरी तिला पोहोचून मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून